नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी हिरव्या मिरचीची चमचमीत अशी खिचडी। मसाले वगैरे काहीच आपण आज याच्यामध्ये यूज करणार नाही। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी कुकरमध्ये तेल टाकून घेत आहे। तुम्ही तेलाच्या जागेवर तुपाचाही यूज करू शकतात। तेल गरम झाल्यावर यामध्ये 1 चम्मच जिरे मी टाकून घेतले। त्यानंतर यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून टाकून घेत आहे। त्यानंतर यामध्ये मी 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे आणि ते टाकून घेते। त्याच्यानंतर 5 ते 7 कढीपत्त्याचे पानं मी या ठिकाणी टाकून घेत आहे। हे सगळ्या वस्तू मी आता परतून घेतले आहे। या सगळ्या गोष्टींची मस्त अशी खमंग फोडणी बसायला हवी आपल्या खिचडीला, जेणेकरून टेस्ट ही खूप छान लागते। आता यानंतर मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि त्याला बारीक चिरून घेत आहे। आता तो कांदा मी यामध्ये टाकून घेत आहे। आता कांदा पण मस्त आपण याच्यात परतून घेऊया। मस्त कांद्याला असं थोडंसं सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यावर आता या ठिकाणी मी एक बटाटा घेतलेला आहे। तो बटाटा आपल्याला कट करून यामध्ये टाकून घ्यायचा आहे। परत आता बटाटा पण आपण परतून घेऊया। आता बटाटा परतून झाल्यावर या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी घेतलेला आहे। तो टोमॅटोही बारीक कट करून यामध्ये टाकून घेऊया। परत हे सगळ्या वस्तू आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। हे सगळ्या वस्तू परतून झाल्यावर यामध्ये थोडेसे शेंगदाणे आपण टाकू शकतो। तुम्हाला नाही आवडत तुम्ही नाही टाकले तरी चालेल, पण छान लागतं शेंगदाणे टाकून, म्हणून मग मी या ठिकाणी थोडेसे शेंगदाणे टाकून घेतले, ते पण परतून घेतले। त्यानंतर यामध्ये 1 चम्मच मी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ मी या ठिकाणी टाकून घेत आहे। आता हे परत आपण मिक्स करूया। आता या ठिकाणी मी 1 मोठी वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे, मस्त स्वच्छ धुवून घेतलेली। आता तांदूळ आणि डाळ आपण कुकरमध्ये टाकून घेऊया। आता हे पण सगळं आपण मिक्स करून घेऊ। आता हे सगळं मिक्स करून झाल्यावर मी गरम पाणी यामध्ये टाकणार आहे। तुम्हाला पातळ हवी तुम्ही जास्त पाणी टाकू शकतात आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकतात। तर मी या ठिकाणी आता गरम केलेलं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। परत आता सगळं मिक्स करून घेऊया। थोडंसं पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये मी आता भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेत आहे। आता हे सगळं परत मी आता मिक्स करते आणि आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ आणि 2 ते शिट्ट्या काढून आपण मस्त अशी खिचडी शिजवून घेऊया। आता आपल्या कुकरच्या 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण आता कुकर ओपन करून बघूया आणि या ठिकाणी आपली खिचडी शिजून तयार आहे, खाण्यासाठी रेडी आहे। आता आपण सर्व करून घेऊया खिचडी। मस्त खिचडी सोबत तुम्ही वरून गावरानी तूप किंवा तुम्हाला वाटलं तर तेलही टाकून खाऊ शकतात। तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। परत भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत। थँक्यू, बाय बाय।